माझ्या वडिलांचं नाव सह्याद्री. तशी आम्ही खूप भावंड, काही ना तर नावं देखील नाहीत. ती पार पलीकडे दिसते ती आमची सगळ्यात थोरली बहीण कळसूबाई. माझ्या माथ्यावर रत्नाबाईंनी वास्तव्य केलं म्हणून माझं नाव पडलं रत्नगड किंवा रतनगड. दचकला नाही, मी तसा आबोलच आहे. पण आज राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ठाणे आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर मी उभा आहे. माझ्याच अंगावर खेळणारी प्रवरा आणि दूरवर दिसणारा तिचाच भंडारदरा जलाशय. शेजारच्या डोंगरावर कात्राबाईचा मुक्काम, म्हणूनच हा कात्राबाईचा डोंगर. तिचाच पश्चिमेकडील हा 3000 फुटाचा कोकणात कोसळत जाणारा कडा. इतिहास कालापासून मी अनेक मोहिमा पाहिल्या आहेत. थोरा मोठ्यांनी माझ्या माथ्यावर वास्तव्य केलं आहे. गेल्या शतकात मात्र मी तसा एकाकीच पडलो होतो. गेल्या 40 वर्षात भटकंतीच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांची गाठ पडत असे. 83 साली काही आरोहकांनी माझ्याच अंगावरील खुट्यावर चढाई केली. तर 86 साली 710 फुटाचा बाण सुळका सर केला. मला या साहसी मंडळींच्या धडपडीचं नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. 9 नोव्हेंबर 2000 पार खाली कोकणात कात्राबाईच्या कड्याच्या पायथ्याशी काही लोकांची हालचाल नजरेत भरली. सुरुवातीस वाटलं गावकरी असतील, पण नंतर लक्षात आलं की हा काही वेगळाच प्रकार आहे. कात्राबाईच्या अजिंक्य कड्यावर चढाईसाठी पुण्याहून आरोहक संस्थेची मोहीम आली होती. प्रथम या बहादरांची ओळख करून देतो. हा विकास भोंडवे आप्पा, वय 32, या मोहिमेचा नेता. चेहऱ्यावरच्या भोळेपणाला फसू नका. अविनाश कांदेकर आव्या, वय 25, साधन सामुग्रीची देखभाल. मोहिमेचा निखळता तारा. मंगेश देशपांडे मंग्या, वय 33, याच्याकडे छायाचित्रणाची जबाबदारी होती. याला काही जण बडबड्या पांडेही म्हणायचे. निलेश पितळे वाळक्या, वय 26, मुंबईतील साधन सामुग्रीची व्यवस्था. मोठा चिवटगडी. महेश जाधव मज्जा, वय 28, जबाबदारी प्रथमोपचार. याची मजाच काही आहो. श्रीपाद सपकाळ पंप्या, वय 20, साधन सामुग्री. आमच्यातलं चंचल पाखरू. संतोष भूमकर, वय 19, पाणी व्यवस्था. गावाकडचा रांगडा गडी. सचिन नायडू मार्टिन, वय 24, चढाई सहाय्य. परीक्षेच्या धांदलीमुळे मोहिमेतला धूमकेतू. यशदीप माळवदे यश, वय 22, बेस कॅम्प मॅनेजर. स्वतःला संजीव कपूर समजतो. केदार दामले दाम्या, वय 25, मोहिमेचा उपनेता. पसारा घालण्याचा याचा उरक फार मोठा. मी केदार दामले म्हणजेच दाम्या. आमच्या मोहिमेला तशी सुरुवात ऑक्टोबरमध्येच झाली. कोकणातून व रतनगडावरून तासन तास कड्याकडे पाहून कड्याच्या भूगोलाचा आढावा घेतला. चढाईच्या मार्गाच्या आखणीसाठी कड्याचे असंख्य फोटोही काढले. कॅमेऱ्यातून पाहताना देखील उरात धडकी भरत असे. सुरुवातीच्या भटकंतीतच बेसकॅम्पसाठी सुरक्षित व योग्य जागा निवडली. या खडकाळ उतारावर पाणी तसं दुर्मिळच, त्यामुळे मोहिमेसाठी पाण्याचा शोध घ्यावा लागणार होता. या मोहिमेसाठी चढाईच्या सरावापलीकडे इतरही खूप तयारी करावी लागणार होती. 4000 फूट दोर, 10 हार्नेस, खडकात मारायचे विशेष खिळे,
पाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्स, स्वयंपाकाची भांडी, तंबू असे काय काय तरी. या मोहिमेसाठी 200 बोल्ट्स, 25 पिटॉन, 40 मेखा आम्ही मुद्दामून करून घेतल्या होत्या. या साऱ्या साधन सामग्रीचं वजनच मुळी 200 किलो होतं. याशिवाय एकंदर शिधा लागणार होता 180 किलो. अशा मोहिमेसाठी साधन सामुग्रीची काटेकोर योजना आवश्यक असते, कारण आयत्या वेळी विसरलेली सुई देखील मोहिमेच्या प्रगतीची वीड उचलू शकते. हे सर्व सामान आणि शिधा नीटपणे पॅक करणं अत्यावश्यक होतं. पॅकिंग सुमारे आठवडाभर चाललं होतं. या कामात क्लबच्या अनेक सदस्यांनी हातभार लावला. उमेश झिरपे आणि अजित ताटे यांची विशेष मदत झाली. ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा. आम्हाला आता कात्राबाईचे वेध लागले होते. कात्राबाईच्या कड्याने यापूर्वी अनेकांना वेड लावला आहे. आमच्या सध्या अमेरिकेत असलेल्या जगदीश चाफेकर आणि राहुल वैद्य या मित्रांनी या चढाईचं स्वप्न रंगवलं होतं. अर्थातच या दोघांच्या शुभेच्छा आणि मदतही आम्हाला मिळाली. आदल्या दिवशी उषप्रभा पागे, आनंद पाळंदे या जुन्या जाणत्यांच्या उपस्थितीत अप्पाला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण याने आरोहकचा बॅनर दिला. 8 नोव्हेंबर निघण्याचा दिवस उजाडला. माळशेज घाट मार्गे सुमारे 200 किलोमीटर अंतर कापून आम्हाला कोकणातील ढेणे या गावात पोहोचायचं होतं. दुपारी 4 वाजता आम्ही पायथ्याच्या ढेणे या गावात पोहोचलो. दूरवर कात्राबाईचा कडा खुणावत होता. आमच्या उत्साहाचे भाऊ फुरफुरत होते. उद्यासाठी त्याच रात्री गावातून 15 पोर्टर्स ठरवले. गावाच्या उजव्या बाजूला आजोबा किंवा आज्याचा डोंगर, डाव्या बाजूस मी आहे, रतनगड, तर समोर दिसतो आहे कात्राबाईचा अजिंक्य बेला कडा. 9 तारखेच्या सकाळी शाही नदीच्या काठानं दाट झाडीतून वाट काढणारे मोहिमेचे सदस्य आणि त्यांच्यासोबत सामान वाहणारे हे गावकरी, एरवी मुक्तपणे वावरणारी जंगली श्वापदही आज नक्कीच बिचकून असणार. सुमारे तासभर सपाटीवर चालल्यावर चढणीला सुरुवात झाली. अंदाजे 1100 फुटाच्या चढाईनंतर सदस्यांनी बेस कॅम्प गाठला. इथून पुढे कदाचित 2-1 आठवडे हेच या मंडळींचं घर असणार होतं. धोंड्याची उशी आणि आभाळाचं पांघरू हे या गिर्यारोहकांच्या सहज सवयीचं असतं. नोव्हेंबरची सकाळ. शुभारंभाचा नारळ फुटला. सकाळच्या बोचऱ्या थंडीत खालच्या जंगलातून तरंगत वर येणारे गणेशाच्या आरतीचे स्वर मोठे आल्हाददायक होते. मुख्य तळावरून 3 टप्प्यामध्ये उतरणाऱ्या कात्रा कड्याची धार दिसते आहे. आव्या आणि पंप्या चढाईसाठी सज्ज झाले. सुरुवातीच्या जंगलाच्या अडचणीतून वर सरकत प्रत्यक्ष चढाईचा आरंभ 7 वाजता झाला. कुठे कणखर कातळ तर कुठे घसरडा मुरूम. चढाई खूप अवघड नव्हती, पण घसरड्या चढावर विशेष काळजी घ्यावी लागत होती. सुरुवातीच्या 250 फुटात कारवीचं दाट जंगल लागलं. 7 वर्षातून एकदाच फुलणाऱ्या या कारवीची जांभळी अपूर्वाई देखणी होती. हे सौंदर्य पाहायला असा मुहूर्त क्वचितच लाभतो. खालची धार 600 फुटाची आहे. या चढाईच्या माथ्यावर माणूस सरपटत आत जाऊ शकेल अशी 35 ते 40 फुटाची एक भेग होती. गिर्यारोहक या प्रकाराला चिमणी म्हणतात. अकरा तारखेला दुपारी 12 वाजता आव्या आणि पंप्या चिमणीच्या माथ्यावर पोचले. इथून पुढे 300 फुटाचा एक हिरवागार विस्तीर्ण घनदाट पट्टा होता. आव्याने याला नाव ठेवलं हिरवी ढाल. दाट झाडी आणि निवडुंगाच्या जाळीशी झगडत वाट काढावी लागली. आणि निवडुंग तरी केवढे, दोन्ही हातात मावणार नाही अशा घेराचं खोड असलेले. संध्याकाळी 5 वाजता हिरव्या ढालीच्या माथ्यावर आव्या आणि पंप्या पोचले. इथेच कॅम्प 1 साठी जागा निवडण्यात आली. कारवीच्या जंगलात जेमतेम 6 बाय 8 फुटाची जागा उपलब्ध होती. साधन सामुग्री व पाणी यांची वाहतूक संतोषच्या देखरेखीखाली सुरू झाली. पूर्ण झालेल्या चढाईच्या मार्गावर दोर लावून ठेवतात
याला फिक्स रोप असं म्हणतात. यावरून सामानाची ने-आण करणं किंवा आरोहकांना उतरून खालच्या तळावर येऊन विश्रांती घेणं शक्य होतं. उत्तुंग कड्यावरील चढाईमध्ये 2 आरोहक पुढे मार्ग काढत राहतात, तर इतर सदस्य त्यांच्या प्रयत्नांना खालून सहाय्य करतात. विवक्षित चढाई झाल्यावर आघाडीचे आरोहक कॅम्प 1 ला राहायला लागले आणि मग तिथून पुढल्या चढाईचा मार्ग काढण्यात आला. 12 तारखेस मज्जा आणि मार्टिननं मोदक सुळक्याच्या चढाईस सुरुवात केली. दुरून साजरा दिसणारा डोंगर जवळ आला की त्याच्या अंगप्रत्यंगालाही नावं मिळू लागतात. आकार साधर्म्यामुळे या सुळक्याला आम्ही नाव ठेवलं मोदक. या चढाईत वाटेत काही ठिकाणी घसरडा मुरूम लागला. 7 तासांच्या चढाईनंतर संध्याकाळी 5 वाजता मज्जा आणि मार्टिन मोदकाच्या माथ्यावर पोहोचले. इथून खाली पाहताना दिसणारा इवलासा कॅम्प 1. मोदकाच्या माथ्यापलीकडे सुमारे 40 फूट खाली उतरावं लागलं. इथून पुढे खऱ्या अवघड चढाईला सुरुवात होणार होती. दोन्हीकडे आव असलेली खोल दरी मनावर दडपण आणत होती. रोज सकाळी 11च्या सुमारास एका संकटाचं सावट वाकुल्या दाखवून जायचं. अचानक घुंगावत येणाऱ्या हजारो मधमाशा काळजाचा ठोका चुकवत असत आणि हे आसमानी संकट आलं की असाल तिथे अर्धा तास निश्चित पडून राहण्यापलीकडे गत्यंतर नव्हतं. 13 तारखेला निलेश आणि दाम्यानं मोदकाच्या पुढील चढाईस सुरुवात केली. अंगावर येणाऱ्या कड्यामुळे चढाई विशेष अवघड होणार होती. सुरुवातीस निलेशनं दाम्याचा घोडा केला. बऱ्याच धडपडीनंतर न जमल्यानं दुसरीकडून मार्ग काढण्याचं ठरलं. खडकाची पकड घेताना हातापायावर प्रचंड ताण येत होता. ही चढाई करताना अनुभव आणि संयम याचा कस लागला. खूप दुरून पाहताना एखादा कोळी त्याच्या जाळ्यावर अधांतरी तरंगत वर जाताना दिसावं ना, त्याप्रमाणे हे आरोहक समोरच्या कड्याच्या अंगावर सरकत वर येताना दिसत होते. 6 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आज फक्त 100 फुटाची चढाई झाली होती. मोहीम पहिल्या सुळक्याच्या खालील भेगेपर्यंत पोहोचली. चौदा तारखेला सकाळी दाम्या आणि आप्पा कड्याला भिडले. इथे इंच इंच लढवावा लागत होता. एकाग्रता आणि कौशल्य पणाला लागत होतं. दुरून पाहताना देखील या पोरांचे कष्ट वाखाणण्यासारखे होते. दुपारी 12 वाजता दाम्या पहिल्या सुळक्याच्या माथ्यावर पोहोचला. आभाळात स्वैरपणे भराऱ्या घेणाऱ्या गिधाडांना देखील या कड्यावर घरटं करायला आवडत नाही. पहिल्या सुळक्याच्या माथ्यावर जेमतेम एका माणसाला अवघडून उभं राहता येईल इतकीच जागा होती. इथून पुढे दाम्या दुसऱ्या सुळक्याकडे सरकला. खडक आता कणखर होता आणि इथून पुढे मुक्त चढाईला भरपूर वाव होता. दुरून पाहताना दाम्या एखाद्या घोरपडीगत कड्याला बिलगला होता. खाली आप्पाच्या हातात दाम्याचा सुरक्षा दोर होता. इथली प्रत्येक हालचाल काट्या काळजीने करायला लागत होती. इथे पडलेल्या वाकड्या पावलाला कुठलीच क्षमा नाही. इथून निसटलं तर पहिला टप्पा होता फक्त 1500 फुटावर. 4 तासांच्या चिकाटीनंतर दाम्या दुसऱ्या सुळक्याच्या माथ्यावर पोहोचला. सुमारे 1700 फुटांची चढाई पूर्ण झाली होती. गेल्या 2 दिवसात कॅम्प 1 हून आडव्या वाटेनं जाऊन पाणी शोधण्यात मोहिमेला यश आलं होतं. मोहिमेकडे वॉकी टॉकी नसल्यानं सदस्यांच्या स्वरयंत्रावर बराच ताण पडत असे. खूपदा मला त्यांच्या आरोळ्यांचा अर्थही लागत नसे. मोहिमेला मदत करणारे काही सदस्य माझ्या माथ्यावरून चित्रीकरणही करत होते. एव्हाना 2/3 चढाई पूर्ण झाली होती. मोहिमेचं सुरुवातीचं वेळापत्रक हुकलं होतं. विजयश्री समोर दिसत होती, पण वेळ पुरेसा नव्हता. उद्या कुठल्याही परिस्थितीत हत्तीची पाठ गाठायची असा निर्धार झाला. 15 तारखेला निलेश आणि मज्जा यांनी दुसऱ्या सुळक्यानंतरच्या चढाईला सुरुवात केली. सुरुवातीचे 40 फूट कणखर खडक लागला. त्यानंतर घसरडा मुरूम होता. 100 फुटाच्या चढाईनंतर निलेश हत्तीच्या पाठीवर पोहोचला. समोर अंगावर येणारी 800 फुटाची मेणबत्ती आता वाकुल्या दाखवत होती. विजयाची चाहूल लागली होती, पण नोकरी धंद्याचे पाश आता जाणवत होते.
चढाई पूर्ण करायला अजून 3-4 दिवस हवे होते. कदाचित जास्तही लागू शकतील. निर्णय अवघड होता. सगळ्यांचाच गोंधळ उडाला होता. शेवटी अप्पानं निर्णय घेतला. 5 दिवसानंतर नव्या जोमानं पुनश्च हरिओम करण्याचा आमचा निर्णय झाला. नव्या प्रयत्नांसाठी हत्तीच्या पाठीला पोचणारी, रतनगडाहून येणारी वाट आम्हाला सापडली होती. 23 नोव्हेंबर पुण्याहून आम्ही परत निघालो. पण यावेळी मार्ग मात्र दुसरा होता. संगमनेर मार्गे भंडारदऱ्याहून आम्ही रतनवाडीत पोचलो. अमृतेश्वर स्वागतासाठी तयार होता. अमृतेश्वराच्या प्राचीन मंदिराचं कोरीव नक्षीकाम मोठं देखणं आहे. महादेवाला विजयाचं साकडं घालून 23लाच रात्री बेस कॅम्प लावण्यात आला. चोवीस तारखेची पहाट. चुकार बोचरी थंडी गुदगुल्या करत होती. सकाळी 10 वाजता बोल्ट मारून चढायला सुरुवात झाली. आजच्या चढाईत आव्या आणि यशने पुढाकार घेतला. इथून पुढील चढाई अधिक अवघड व अंगावर येणाऱ्या कड्याची होती. आव्याने 100 फुटाची मजल मारली. तिथल्या अरुंद सपाटीवर यशला वर घेतलं. एव्हाना दुपारचे 4 वाजले होते. अजून तासभर चढाई करण्याचा निर्णय झाला. यशच्या हातात सुरक्षा दोर होता. खडकावरील कंगोरे खाचा यांच्याशी सलगी करत आव्या अलगदपणे 15 फूट वर सरकला. डावीकडे रांगावर येणाऱ्या खडकाच्या माथ्यावर पोचायचं होतं. आव्यानं वरच्या खडकाला हात घातला आणि अचानक बेस कॅम्पला सर्वांच्याच काळजाचं पाणी झालं. कोसळत जाणाऱ्या खडकानं यशला थोडा प्रसाद दिला होता. काही काळ दोघही सुन्न झाले. आपण दोघही सही सलामत असल्यावर बहुधा दोघांचाही विश्वास बसत नव्हता. आजच्या अपघातानं संपूर्ण मोहिमेलाच हादरा दिला होता. पण या बहादरांची जिद्द मात्र जिवट होती. 25 तारखेला दाम्या आणि निलेश सकाळी 9 वाजताच पुढील चढाईला निघाले. कालच्या कोसळलेल्या खडकाची आठवण देखील काळजात धडकी भरवत होती. 100 फुटांचा टप्पा पार करून दाम्या मोठ्या जिद्दीनं पहिल्या येलो बँडला पोहोचला. इथून पुढला मार्ग थोडा डावीकडे सरकून मुख्य धारेला भिडला. दोन्हीकडे 2500 फूट कोसळत जाणारी दरी आणि समोर धारदार उभा कडा. अशी धारा व्रताचं पालन करत दाम्या मोठ्या जिद्दीनं लीलया पुढे सरकत होता. संध्याकाळी 6 वाजता दाम्या दुसऱ्या येलो बँडला पोहोचला. विजय आता आटोक्यात आल्यासारखं वाटत होतं. 26 तारीख तशी महत्वाची होती. आज शिखर गाठायचंच असा मोहिमेचा निर्धार होता. सकाळी दाम्या, आप्पा, निलेश मोहीम फत्ते करण्यासाठी निघाले. अंगावर येणाऱ्या खडकामुळे चढाई अत्यंत अवघड होती. प्रस्तरारोहणातील सारं कौशल्य पणाला लावावं लागत होतं. संध्याकाळी 4 वाजता मोठ्या शर्थीनं दाम्या तिसऱ्या येलो बँडच्या माथ्यावर पोचला. विजयश्रीनं आज थोडक्यासाठी हुलकावणी दिली होती. शेवटच्या 200 फुटाची चढाई माती मिश्रित मुरमाची होती. इथं थोडीशी चूक मोहिमेला गालबोट लावून गेली असती. त्या रात्री झोप ती कशी लागलीच नाही. एक अनामिक हुरूर होती. उद्याच्या विजयाची स्वप्न होती. मंगे आणि मजानं पहाटे 4ला चहा आणि नाश्ता दिला. आम्ही 5 वाजता निघालो. आज सगळ्यांच्याच हालचालीत अपूर्व उत्साह दिसत होता. 8:30 वाजता मी आणि आप्पा तिसऱ्या येलो बँडच्या माथ्यावर पोहोचलो. 9 वाजता पुढल्या चढाईला सुरुवात झाली. इंच लढवत घसरड्या मुरमावरून मी पुढे सरकलो. आप्पाच्या हाती माझा सुरक्षा दोर होता. शिखरापासून जेमतेम 20 फुटावर मी शेवटचा बोल्ट मारला. 20 मिनिटातच आप्पा चढून मायापाशी आला. यशाची खात्री होती, पण म्हणूनच आता अधिक काळजी घेणं आवश्यक होतं. मी पुनश्च चढाईला प्रारंभ केला. खरं सांगायचं तर शेवटचे 20 फूट कधी संपले हे ते कळलंच नाही. दुपारचे 1:45 वाजले. 27 नोव्हेंबर 2000.
आणि अचानक मी कात्राबाईच्या कड्याच्या माथ्यावर उभा होतो. उदंड आनंद होता. गेल्या कित्येक दिवसांच्या कष्टांचं चीज झालं होतं. अपार आनंदानं मी भान हरकून अरोळी ठोकली. समीट झालं रे. खालून आप्पाच्या आवाजात याच आरोळीचा प्रतिध्वनी दऱ्या खोऱ्यात उमटला. 2700 फुटांचा कात्राबाईचा अजिंक्य कडा गिरीप्रेमीच्या आरोहकांनी यशस्वीपणे सर केला होता. उदंड परिश्रम, जिद्द आणि साहस याचं यशात रूपांतर झालं होतं. भगवा फडकला. छत्रपतींचा जय जयकार दऱ्या खोऱ्यातून घुमला. कात्राबाईच्या माथ्यावर प्रथमच तिरंगा फडकला होता. घनचक्करचा डोंगर, आज्याचा डोंगर आणि मी या अभूतपूर्व यशाचे साक्षीदार होतो. 1990च्या ढाकोबा मोहिमेनंतर सह्याद्रीतील एवढी मोठी प्रस्तरारोहण मोहीम आरोहक गिरीप्रेमी या संस्थेच्या सदस्यांनी यशस्वी केली होती. सह्याद्रीच्या अफाट रौद्र स्वरूपासमोर नगण्य वाटणाऱ्या या जिद्दी बहादरांनी एक अचाट प्रयत्न यशस्वी केला होता. माणसाच्या विजिगीषू वृत्तीचं, पराक्रमाचं मला नेहमीच नवल आणि कौतुक वाटत आलंय. शतकानुशतकं भणाणणाऱ्या वाऱ्यात, उन्हा पावसात एकाकीपणे उभा असलेल्या मला हा साराच अनुभव थरारक होता. या विलक्षण चढाईचा साक्षीदार म्हणून या गिर्यारोहकांच्या आनंदामध्ये मीही कुठेतरी भागीदार होतो आणि ही कल्पनाच मोठी रोमांचकारक होती.